नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. होमआरएक्स या प्रोजेक्टच्या वेबसाईटचा अनावरण कल्याणमध्ये करण्यात आला. घरातील आजारी रुग्ण, लहान मूल, वृद्ध यांना डॉक्टर सेवा घरपोच देण्याची संकल्पना यात साकारण्यात आली आहे. अगदी कमी दरात डॉक्टर तुमच्या घरी येऊन तपासणी व औषध देण्याची सुविधा या वेबसाईट मार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला असून या प्रोजेक्टचे डायरेक्टर टीम मध्ये डॉक्टर धीरज खडकबान तसेच श्री चारुदत्त खडकबान आहेत. या प्रोजेक्टच्या वेबसाईटच्या अनावरण प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे कल्याणचे डीसीपी सिद्धेश पाटील, वरुण पाटील तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. यावेळी समाजातील काही मान्यवर डॉक्टरांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. यावेळी डॉक्टर विवेक भोसले, डॉक्टर नरेंद्र जग्यासी, डॉक्टर SP काकरमात तसेच मेडिकल क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीवी न्यूज. तो क्या कहेंगे आज के प्रोग्राम के बारे में? नमस्ते, मेरा नाम डॉक्टर नरेंद्र जग्यासी है। ये जो इनिशिएटिव है बहुत ही अच्छा इनिशिएटिव स्टार्ट किया इन लोगों ने और मेरे को इनवाइट किया एज अ गेस्ट। तो ये जो सर्विस है डॉक्टर एंड होम ट्रीटमेंट, डॉक्टर एट डोर, यानी किसी भी पेशेंट को अगर डॉक्टर की ज़रूरत है जो नहीं जा सकते हैं हॉस्पिटल तक, बॉम्बे तक या कहीं लोकल हॉस्पिटल में, तो ऑनलाइन वो बुक करके सर्विसेज, जहाँ तक मुझे बताया गया है छोटे बच्चे हैं, सीनियर सिटीजन्स हैं या कोई भी सीरियस पेशेंट है वो डॉक्टर को ऑन कॉल बुला सकते हैं। ये तो अच्छा सर्विस है ना। ये आजकल के ज़माने के हिसाब से जैसे सब जगह प्रोग्रेस हो रहा है, सब जगह सब लोग ऑनलाइन चाहते हैं, हर कोई चीज़ घर बैठे मिले, सर्विस मिले, बाहर ट्रैवलिंग का टाइम बच जाएगा, उनका आने जाने का टाइम बच जाएगा। उसकी वजह से घर बैठे अगर सब कुछ मिलता है तो बेस्ट चीज़ है एंड आई विश देम ऑल द बेस्ट। आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉक्टर धीरज खडकबाण आणि त्यांच्या एंटायर टीमने एक नवीन कन्सेप्ट, मला वाटतं आपल्या भारतातच ही कन्सेप्ट मी पहिल्यांदा ऐकतोय। होमआरएक्स, डॉक्टर आपल्या घरी, डॉक्टर आपल्या दारी। मी खरं तर एखाद्या पेशंटला मिनिमम मेडिसिनची गरज असते। साधा सर्दी, खोकला, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, आणखीन काही छोटे मोठे आजार होत असतात, त्यावेळेला आपण मग मेडिकलमध्ये मेडिसिन करता विदाउट डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसिन घेतो आणि बऱ्याच वेळेला त्याचे दुष्परिणाम पण होतात। पण ही आजची जी कन्सेप्ट लॉन्च होते अत्यंत आयडियल ही कन्सेप्ट आहे आणि अत्यंत उपयुक्त ही कन्सेप्ट आहे। अत्यंत चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स आपण एक कॉल केल्यावरती आपल्या डायरेक्ट घरी येणार, आपल्याला तपासणार, आपल्याला आवश्यक असलेली मेडिसिन ते देणार आणि अत्यंत मुबलक दरामध्ये। खूप मोठी फी पण नाही आहे आणि समजा एखादा वेगळा डिसीज आढळला तर एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे, आता खरं तर बऱ्याच वेळेला आम्हाला हा रोल आता करायला लागतो की आम्हाला एखादे पेशंट, आमचे कार्यकर्ते असेल किंवा परिचित असतात, विचारतात की बुवा आमच्या घरी असा पेशंट आहे तर कोणते डॉक्टर पाहिजे, कोणते हॉस्पिटल चांगले आहेत, तर आता तो आमचा रोल पण कमी होणार आहे। खरं तर इतकी चांगली सोय आज या मार्फत होमआरएक्स या नावाने डॉक्टर खडकबाण, डॉक्टर धीरज खडकबाण आणि त्यांची एंटायर टीम आज कल्याणमध्ये लॉन्च करते। मी या कन्सेप्टचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला वाटतं ही खरंच काळाची गरज आहे आणि याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल। मी खरं तर सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपण संबंधित दिलेल्या नंबरवरती जर का कॉल केला तर आपल्या घरी डॉक्टर येणार, तपासणार। ज्यांना हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये ज्याला वेळ मिळणार नाही, ज्याला जमणार नाही, पण ज्याला वाटतं की मला ट्रीटमेंटची गरज आहे, मला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, तर ते डॉक्टर, चांगले डॉक्टर आपल्या घरी येणार आणि ट्रीटमेंट देणार। ही खूप चांगली कन्सेप्ट आज लॉन्च होते, त्या वेबसाईटचं उद्घाटन होत आहे। मी मनपूर्वक या सर्व कार्यक्रमाला आणि या अभियानाला, या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। डॉक्टर आहेत ते तुम्हाला येऊन चेक करणार। जर पेशंटला असं वाटलं की त्यांना ॲडमिशनची गरज आहे तर आमचे काही पार्टनर हॉस्पिटल आहेत ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटला अशी सुविधा देतोय की ज्या हॉस्पिटलमध्ये जर ते ॲडमिट झाले तर त्यांना बिलामध्ये देखील 10% सवलत आमच्या माध्यमातून देण्याची सुविधा आम्ही प्राप्त करून दिलेली आहे। डॉक्टर ही संकल्पना सामान्य माणसांसाठी सुटेबल आहे का?
सर्वसामान्य माणसांसाठी आता सुरुवातीला आम्ही जी सुविधा चालू केलेली आहे ती फक्त 300 रुपयात सुविधा केलेली आहे, 299 रुपयात. पण थोड्या दिवसानंतर ती 499 रुपयापर्यंत नेण्याची आमची हे आहे. आणि मगाशी मॅडम तुम्ही विचारलं की ही 24 तास सुविधा आहे का नाही. त्याचं कारण असं की एखाद्या डॉक्टरांनी रात्री 2 वाजता किंवा 3 वाजता कोणाच्या घरी जाणं हे थोडं संयुक्तिक आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ही सध्या सुविधा आम्ही 9 ते 6 या वेळेतच उपलब्ध करून दिलेली आहे आणि हळूहळू ती सुविधा आम्ही 9 ते 9 या काळापर्यंत वाढवण्याचा आमचा विचार आहे. सकाळी 9 ते रात्री 9. सध्या आम्ही कल्याणमध्ये एकाच ठिकाणी सुरू केलेली आहे. पूर्ण कल्याण आम्ही कव्हर करणार. साधारण एक 5 ते 6 किलोमीटरचा जो परिसर आहे कल्याणच्या अराउंड तो आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. सध्या आमच्याकडे 3 डॉक्टर, प्रत्येक वेळेस 3 डॉक्टर आमचे अवेलेबल असणार आहेत आणि एका वेळेस 3 पेशंट आम्ही बघू शकतो. आणि डॉक्टर MBBS MD वगैरे कोणत्या कॅटेगरीमध्ये असतात? आपले जनरल प्रॅक्टिशनर जसे असतात तशी आहे. कुठलीही स्पेशलिस्ट सुविधा आम्ही नाही देणार आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत, त्याचे पार्टनर्स आहेत. तुम्हाला जर तुम्हाला लॅब टेस्ट हवी असेल तर ती आमच्या माध्यमातून घरीपर्यंत तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला CT स्कॅन MRI हे लागणार असेल तर ॲम्ब्युलन्स येणार तुम्हाला पिकअप करून त्या सेंटरवरती घेऊन पुन्हा घरी आणून सोडणार. ही देखील सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि हे देखील प्रत्येक वेळेस जर आमच्या पार्टनर्स बरोबर जर तुम्ही हे केलं तर तिथे तुम्हाला एक 5 ते 10% सवलत देखील आमच्यातर्फे मिळणार आहे. सर इंट्रोडक्शन द्या. हो, नमस्कार. मी मनोज वैद्य, मी राहतो डोंबिवलीला. आणि तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा सिनियर सिटिझन्सच्यासाठी अतिशय चांगला स्तुत्य असा प्रोजेक्ट असा मला वाटतो की जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा. आणि कारण समजा आता सिनियर सिटिझन्स कुठे गेले हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे स्पेशालिस्टकडे गेले तर तिकडे त्यांना येण्या जाण्याचाही त्रास होतो आणि तिकडे थांबायलाही लागतं. त्यामुळे अनेक असे जे प्रॉब्लेम असतात ते त्यांचे घरच्या घरी त्यांना डॉक्टर आले तर जास्तीत चांगल्या पद्धतीने त्यांना सर्व्हिस मिळू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. चांगली योजना आहे आणि मला वाटतं डोंबिवली आपल्या कल्याण डोंबिवली भागामध्ये चांगल्या पद्धतीने राबवली जाऊ शकते असं मला वाटतं. वेबसाईटच्या उद्घाटनाने हस्ते या वेबसाईटचं उद्घाटन झालं. माननीय केंद्रीय मंत्री पाटील साहेब यांचे केंद्र सिद्धेजी पाटील साहेब, त्याचबरोबर या शहराचे पोलीस उपायुक्त DCP साहेब, कधी कधी पदाचा उल्लेख करताना अँकर छोटीशी चूक होते पण सर्वांना परत एकदा नीट समजावं म्हणून त्यांच्या नावाचा नीट उल्लेख करतो. ते या शहराचे DCP आहेत. मराठीमध्ये त्यांना पोलीस उपायुक्त म्हणतात. त्यांचं नाव सचिनजी गुंजा साहेब आहेत आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने या शहराची सुरक्षा व्यवस्था ठेवतात म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकच सांगावं. या कल्याण पश्चिम शहराचे अध्यक्ष वरुणजी पाटील आणि ज्यांनी ही सेवा ज्यांनी ही सेवा आपल्यासाठीच नाही संपूर्ण आत्ताच्या क्षणाला तरी कल्याणकरांसाठी ही उपलब्ध करून दिली ते डॉक्टर धीरज खडकबाग आणि त्यांचे बंधू चारुदत्त खडकबाग, त्या दोघांचंही मी या निमित्ताने कौतुक करतो. त्याच्या बदलत्या युगामध्ये हे बदलतं युग आहे. पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आणि सगळी भावंड एकत्र राहत होती कारण त्यावेळेला तशीच परिस्थिती होती. आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.